महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलामुळे पुण्यात मनसेची कोंडी होणार असल्याचं बोललं जात आहे, कारण आघाडीचा 50-50-50चा फॉर्म्युला मनसेला अमान्य आहे। आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 50 पेक्षा जास्त जागा मिळाल्या पाहिजेत अशी मनसेची मागणी। पुण्यातील मनसे नेत्यांची सेनेकडे अशी मागणी करण्यात येते आणि जागा वाटपाचा निर्णय हा अंतिम होत नसल्यामुळे मनसैनिक सध्या संभ्रम अवस्थेत आहेत। आणि आधी ठाकरे बंधूंच्या युतीमुळे सकारात्मक असलेले मनसैनिक आता महाविकास आघाडीमुळे चांगलेच अस्वस्थ झाले। या संदर्भात अधिकची तर महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलामुळे पुण्यात सध्या मनसेची कोंडी झाली आहे, कारण जो फॉर्म्युला आहे 50-50-50चा तो अमान्य आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, मनसेची नेमकी भूमिका काय आहे, अपेक्षा काय? उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्यानंतर अनेक मनसैनिक जे आहेत ते पुण्यात सकारात्मक होते की पुण्यात सुद्धा युती पाहायला मिळेल। पण तत्पूर्वी आता आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती महाविकास आघाडीसोबत अनेक बैठका करते, त्यामुळे मनसैनिक जे आहेत ते संभ्रमावस्थेत आहेत। नेमकी आपली युती होणार आहे का आपण महाविकास आघाडीमधून लढायचं आहे याबाबत कुठलीही स्पष्टता नसल्यामुळे मनसैनिकांची कोंडी होत चालली आहे। कारण आता अवघे काही दिवसांवर आलेल्या फॉर्म जो उमेदवारी अर्ज भरायचा आहे तोपर्यंत कुठलंच चित्र स्पष्ट होत नाहीये। त्यामुळे नेमकं मनसे कुणाचा फॉर्म्युला वापरणार, का एकला चलोरची भूमिका घेणार, का ऐन वेळेला पुन्हा एकदा ठाकरे सेनेसोबत जाणार, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं। नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर मिळालेल्या माहितीनुसार मवियाच्या फॉर्म्युलामुळे मनसेमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता आहे, कारण 50-50-50चा फॉर्म्युला मनसेला अमान्य आहे। ठाकरे सेनेला 50 पेक्षा जास्त जागा द्या अशी मनसेची मागणी। त्यामुळे येत्या काळात मनसे एकला चरोलेची भूमिका घेतायत की शिवसेना ठाकरे पक्षासोबत लढतायत ते पाहणं महत्त्वाचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।